अधिकारी कर्मचारी पोलिसांचा मोठा फौजफाटा जेसीबी क्रेन जमेल ती मोठी वाहनं घेऊन पुण्यातल्या एका लोकवस्तीमध्ये आज पहाटे जवळपास 6:30 पावणे 7च्या सुमारास एक खूप मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई ज्या परिसरामध्ये झाली त्याच लोकेशनवरती मी आता उभी आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी 5-6 घरं होती जी घरं जवळपास 100 वर्षांपेक्षाही जास्त कालावधीसाठी याच परिसरात होती। 2 पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत। मात्र ही घरं आज पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत, जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत आणि विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई सकाळी 6:30 वाजता झालेली आहे। 6:30 पावणे 7 वाजता सगळे लोक झोपीत असताना अचानकपणे या ठिकाणी बुलडोजर घेऊन बाकी काही जेसीबी वगैरे घेऊन इथे सगळे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी पोहोचलेले होते, पोलीस कर्मचारी पोहोचले होते आणि त्यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली पुढाकाराने ही सगळी कारवाई या ठिकाणी झालेली आहे। आणि विशेष म्हणजे ही जी जागा आहे या जागेचे वाद आहेत किंवा हे सगळे जे प्रकरण जे आहे ते कोर्टात न्यायप्रविष्ट आहे। न्यायप्रविष्ट प्रकरण असताना 20 तारखेला या सगळ्यावरची सुनावणी होणार असताना अचानकपणे अशा पद्धतीनं कारवाई करणं हे महानगरपालिकेच्या कुठल्या तत्वात बसतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि विशेष म्हणजे आता पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 42-43 डिग्री टेम्परेचर आहे आणि या पूर्ण 5-6 घरांमध्ये राहणारे सगळे लोक आता रस्त्यावरती आलेले आहेत। त्यांनी कुठे जायचं आणि कुठे राहायचं हा सगळ्यात बेसिक प्रश्न निर्माण झालेला आहे। मुळात हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट कधीपासून आहे, काय काय जागेचा इथला विषय आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत। सकाळपासून या ठिकाणी प्रचंड आक्रोशाचं वातावरण आहे, कारण अचानकपणे राहती घरं गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्या ज्या घरांमध्ये काढलेल्या होत्या ती घरं आज अचानकपणे जमीनदोस्त झाली आहेत। काय करायचं इथून पुढे हे मुळात आता समजत नाहीये नागरिकांना, इतका आक्रोश आहे। नेमकं काय काय घडलंय हे सगळं समजून घेणार आहोत। काय घडलं होतं सकाळी, किती वाजता या ठिकाणी कारवाईसाठी लोक आले होते? सकाळी 7-6:30 वाजल्यापासूनच ह्या सगळ्या कारवाईची त्यांनी तयारी केली होती। आणि मॅडम गेली 108 वर्ष झालं आम्ही इथं राहिलो आहोत। ही जागा आम्हाला तत्कालीन कलेक्टर साहेब यांनी 1917 साली दिलेली। 1917 साली दिल्यानंतर त्याला आम्ही त्याचं प्रॉपर्टी कार्ड जे आहे ते आमच्या नावावरती आहे, ज्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा नंबर पण आहे। हा तुम्ही बघू शकता मॅडम, 86.90 चौरस मीटरचा प्लॉट आहे। हा तत्कालीन कलेक्टर साहेबांचा नंबर आहे। नगर भूमापन क्रमांक 67/1 बाळारामा मांग। आम्ही मागासवर्गीय मातंग समाजाची लोक आहोत। आम्हाला त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा दिली होती, ज्याचा हा गाव नमुना नंबर 2 आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शेतसारा भरलेला आहे सर। 1917 पासून 1976 पर्यंत 67 पर्यंतची 50 वर्ष ते आजपर्यंत आम्ही भरतोय। ह्याला साहेब एनी ऑर्डर कलेक्टर साहेबांनी दिलेली आहे 67/1 ला। अशी सगळी कागदपत्र आमच्या नावावरती असतानाही पलीकडच्या साईडला मातंग समाजाची आराध्य दैविता देवी मर्याई तिचं देऊळ आहे, ज्या देवळाची पूजा अर्चा करण्यासाठी तत्कालीन कलेक्टर साहेबांनी आम्हाला ही जागा दिली होती। ह्याच्यानंतरनं बिल्डरने SRAच्या अधिकाऱ्यांनी आणि इथले नगर भूमापन अधिकारी जे आहेत त्यांनी संगनमताने एकत्र येऊन ही आमची जागा जी आहे ते बळकावण्याच्या दृष्टिकोनामधनं कार्यवाही केलेली आहे। हा पुणे महानगरपालिकेचा अहवाल आहे, ज्याच्यावरती एखादी जर समजा SRA तुम्हाला जर डेव्हलप करायची असेल तर डेव्हलप करत असताना झोपडपट्टी सदृश्य अहवाल द्यावा लागतो। तो झोपडपट्टी सदृश्य अहवाल देताना हा माहिती अधिकारामध्ये मी मिळवलेला आहे झोपडपट्टी सदृश्य अहवाल। ह्या झोपडपट्टी सदृश्य अहवालामध्ये हा झोपडपट्टी सदृश्य अहवाल आहे, जो 2020 साली दिलेला आहे। हा 2020 साली अहवाल दिलेला असताना ज्याच्यामध्ये त्यांनी 3ऱ्या नंबरला स्पष्टपणे मला लिहिलेलं आहे, ओल्याव्यापासून सुरक्षितता व मुक्तता। आमची जी जागा आहे त्या जागेच्या पासून कॅनल जो आहे कालवा साधारणतः 900 मीटर अंतरावरती आहे, म्हणजे 1 किलोमीटर ते 900 मीटर अंतरावरती आहे। असं असतानाही परत झोपडपट्टी घोषित करताना पुणे महानगरपालिकेचा हा 2008चा अहवाल आहे, ज्याच्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांची परमिशन जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत झोपडपट्टी घोषित करू नका असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यानंतर ना ह्या बिल्डरच्या अगोदर जे बिल्डर होते सनशाईन, त्याने पुणे महानगरपालिकेला सदरील झोपडपट्टी घोषित करावी म्हणून
अर्ज दिले होते. त्या अर्जाच्या अनुषंगानेही आम्ही त्याची चौकशी केली असता हा 2014चा अहवाल आहे, जो आम्हाला झोपडपट्टी पुनर्वसननेच माहिती अधिकारामध्ये दिलेला आहे. त्या अहवालामध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, प्लॉट क्रमांक 45 ही खाण व खाणीच्या सभोवतालची जागा असं पुणे महानगरपालिकेने स्पष्टपणे दिलेलं आहे. तरी सुद्धा आज आमच्या इथं त्यांनी कारवाई केली. तसेच ह्या प्लॉटच्या अनुषंगाने जो बुशरा नावाचा बिल्डर आहे, रशीद शेख नावाचा बिल्डर आहे, बुशरा कंपनी म्हणून आहे, त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही परत एकदा मोजणी करून घ्या आणि तुमचा अहवाल द्या. त्याने जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या त्यांनी चतुर्सीमा दाखवलेल्या आहेत, त्या चतुर्सीमा पण संपूर्णपणे भिन्न आहेत. ह्या सगळ्या चतुर्सीमा भिन्न असताना सुद्धा आज त्यांनी कार्यवाही केली. आणि ही सगळी कागदपत्र आज मी SRAच्या अधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवत होतो, पण त्यांनी काही त्याचा कॉग्निझन्स घेतला नाही. आम्ही 2 महिन्यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी आणि त्याच्याबरोबर आणखीन 13 जण, ज्याच्यामध्ये SRAचे CEO, ह्या सगळ्यांना पार्टी केलेलं आहे, ज्यांना CPC 80ची नोटीस दिलेली, त्या 80च्या नोटीसीला त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. आमचा ह्या जागेसंबंधीचा दावा न्यायप्रविष्ट आहे, ज्याची सोमवारी तारीख आहे. असं असताना सुद्धा ही फसवणूक करून दांडगाईने आणि मागासवर्गीय लोकांवरती अन्याय अत्याचार करायच्या ह्या दृष्टिकोनातनं हे सगळं प्रशासन एकत्र येऊन त्यांनी आज आमच्या घरांवरती कार्यवाही केलेली. वस्तुतः बिल्डरच्या जागेचा आणि आमच्या जागेचा काही एक संबंध नाहीये. त्याची जागा जिकडे कुठे असेल तिकडे त्यांनी त्याचं बांधकाम करावं, परंतु शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सर्व काही कारभार जो आहे ना, तो त्या बिल्डरने चालवलेला आहे, जो अतिशय अन्यायकारक आहे. या ठिकाणी जेव्हा कारवाई करण्यासाठी हे सगळे अधिकारी पोहोचलेले होते, काय नेमकं म्हणत होते? काही संभाषण झालं तुमच्यात त्यांच्यात? ते त्यांच्या बरोबर संभाषण करण्याची वेळच आली नाही, त्यांनी येऊनच दिली नाही. त्यांनी डायरेक्ट महिलांना घरातनं बाहेर काढून, मुलांना घरातनं बाहेर काढून, जवान मुलींना बाहेर काढून असं हिसकून फेकून दिलं. अक्षरशः आमची धांदल उडाली, हे असे का करायला लागले म्हणून. झोपलेल्या लोकांना उठवून, मुलींना, आमच्या जवान मुलींना पोलीस प्रशासकाने हाताला धरून बाहेर फेकून दिलं. आणि SRAची एक अधिकारी होती, घोरपडे मॅडम म्हणून, ती डायरेक्ट सांगायची, हे बघा हे मध्ये आलेत यांना. मग पोलीस तिथे ऐकून आम्हाला बाहेर काढत होते घरातनं. आमची भांडी वगैरे अस्तव्यस्त फेकून दिली त्यांनी. आणि आमच्या लोकांना म्हणजे त्यांनी हेच नाही केलं, म्हणजे की बाबा हे माणूस आहे, मानव आहे, यांना काय सहकार्य करावं या भावनेनी त्या लोकांनी आम्हाला मदतच केलेली नाहीये. आणि त्यांनी दंडलशाही, दादागिरी करून त्या रशीद शेखनी अधिकाऱ्यांना, इतर लोकांना पैसा देऊन तो तसाच करत असतो. त्याच्या सगळ्या स्कीम तशा झालेल्या आहेत. तो गोरगरिबांचे गळे घोटत असतो आणि नेहमी तो बळजुबरीने ताबे मिळवतो. आणि काही लोकांना आणि घरं दिली नाही. भवानी पेठ, काशेवाडी, तर बऱ्याच ठिकाणी त्यांनी असेच वरवर फिरतात लोक. आणि अधिकारी, SRAचे अधिकारी त्यांना सहकार्य करतात. जरी आम्ही इथं राहत असतो तर आमच्या कुटुंबातील बरीच लोक इथं राहतात, नातेवाईक आहे, आमचे भाव आहे, त्यांनी काय त्यापर्यंत पेपर दिलेले नाहीये. पण तो स्वतः पेपर गोळा करतो, कुणाचे बी आधार कार्ड येते आणि ते आधार कार्ड करून ते SRAला पुटअप करतो. त्याच्यामध्ये त्यांनी नावं ऍड केलेली आहेत. त्यांनी ते 7/12ची नावं त्याच्यात ऍड केलेली आहे. कागदपत्र न देता त्यांनी कशी केली, काय केली हे आम्हाला माहिती नाही. प्रशासकाला पैसा चारून यांनी हे सगळं असं काम केलेलं आहे. पात्र दाखवलेलं आहे. आमचे 7-12 वर्षे जेवढी लोक आहेत त्यांना अपात्र दाखवले, तरी पण त्यांनी त्यांच्यावर कारवाई का केली? त्यासाठीच तर आम्ही कोर्टात गेलो होतो की बाबा आम्ही अपात्र आहे, आमची जागा आहे स्वतःची, तर आम्हाला घर सोडून तुम्हाला काय करायचे करा ते. आणि AJRC जी आहे ती SRAची मोठी संस्था आहे, त्यांनी पण असं सांगितलं होतं, निकाल दिलता की बॉर्डर सोडून, यांची जागा सोडून तुम्हाला काय करायचे करा. तेवढी ऑर्डर असताना सुद्धा पण त्यांनी डायरेक्ट हे केलेले आमच्यावर कारवाई.
तर त्या- आणि नोटीस तर आम्हाला दिलीच नाही. नोटीस दिली ते आम्हाला 10-15 दिवसा पहिले. आधी आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती बाबा या त्यावेळेस आमच्या 2-3 दिवसात, वकिलांनी 24 लगेच दिवसा पहिले. पण कोर्टामध्ये त्यानंतर आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलो. डायरेक्ट आम्ही आमची बाजू मांडली. आता त्यांची वेळ, आता त्यांना माहित होतं यांच्याकडे सगळे पुरावे वगैरे सगळं बाहेर निघण, म्हणून त्यांनी आम्हाला 20 तारखेला आता सोमवारी आमची तारीख होती, त्याच्या आतच आमच्या सगळ्या सोबत त्यांनी नाहीसा करायचा प्रयत्न केला, म्हणजे केलाच. असं झालेलं आहे ते सगळं. आणि आता मुलीचं आमच्या लग्न आहे, हे आहे, मुलं हे आता पाहुणे येत्या जात्या, 10 वेळा त्यांना रिक्वेस्ट केली बाबा थांबा, हे करा, तरी त्यांनी काय ऐकलं नाही. सगळे या सारे ऑफिसला इथं तिथं सगळ्यांना रिक्वेस्ट केली तरी त्यांनी ऐकलं नाही. आणि मॅडम ऐका, तो म्हणतो की मी या लोकांना चेक दिलेले, तिथं बिल्डिंग झालेले, तिथं आमचे नातेवाईक होते, त्या नातेवाईकांना चेक दिले, काही काही लोकांना चेक दिले, काही काही लोकांना चेक पण दिले नाही. त्याचं असं म्हणणं आहे की इथल्या लोकांना चेक दिले, इथल्या लोकांना अजिबात त्यांनी चेक दिलेले नाही. चेक दिले तर मग त्या चेक नंबर दाखव ना, कुठले चेक नंबर दिल्यात ते दाखव, प्रूफ दाखव. तो प्रशासकाची त्याचा सर्वे नंबर वेगळा आहे, आमचा सर्वे नंबर 67.1 आहे. ते कलेक्टर साहेबांनी आम्हाला ती जागा अशी दिलेली आहे. त्याचा काय संबंध नाही या जागेमध्ये, तरी बळजबरीने आणि प्रशासनाला पैसा चारून, पोलीस अधिकाऱ्यांना पैसा चारून सगळे तो हा खेळ करत आलेले. तेवढं हे होतं तर हे मागास वर्गासाठी कलेक्टर साहेबांनी जागा आम्हाला दिलेली. हे जवळजवळ 1917 पासून जागा दिलेली. त्याचा काय संबंध नाही, येणं ऑर्डर आहे याच्यामध्ये. मग तो बळजबरी का करतोय, आणि प्रशासन तरी का त्याला सपोर्ट करतोय गोरगरिबाला न देता? प्रशासन झोपलंय का? मुळात या सगळ्यामध्ये तुमची मागणी काय आहे? मूळ मागणी काय आहे? तुम्हाला या जागेमध्ये राहायचंच आहे की इथून पुढे वेगळं काहीतरी तुम्हाला याचा मोबदला हवा आहे, असं काही आहे? आम्हाला मोबदला, आमची जागा आम्हाला पाहिजे आमच्या ताब्यात. एवढ्या वर्षापासून आम्ही राहतोय, आमचा जन्म झाला इथे. आज 76 वय, माझा एक भाव आहे ना आता 85 वर्षाचा आहे, मी 76 वर्षाचा आहे. इथंच आमचा जन्म झालेला आहे. आमची जागा आम्ही कसं काय सोडणार? मॅडम, आमची जागा पाहिजे. या सरेला आमचा विरोध नाही. आमची जागा सोडून त्यांनी हे सारे केले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, पण आमची जागा सोडायला पाहिजे त्यांनी, हे आमचं म्हणणं आहे. काही महिलांशी सुद्धा बोलणार आहोत आपण. किती वर्षांपासून तुम्ही इथे राहताय आणि अचानकपणे जेव्हा सकाळी कारवाई झाली, एवढ्या वर्षांचा संसार आज पूर्णपणे तुटला असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला तुमचं सामान तरी बाहेर काढायची संधी दिली होती का? नाही, त्या लोकांनी आत घुसून सगळं एक एक सामान सगळं ओढून त्या पिशवीत भरलं आणि आम्हाला पण बाहेर काढलं आणि ते पण बाहेर निघाले. आणि ते घोरपडी बाई म्हणून होती ना, ती तर काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. तिने प्रत्येक गोष्टीला दादागिरी केली आणि बाहेर काढली सगळ्या गोष्टी. म्हणजे आता माझ्या मुलीचं लग्न 8 तारखेला लग्न आहे, तरी ते बी सांगितलं. बरं, नोटीस आली ती 10-15 दिवसापूर्वी, परत नोटीस नाही पाठवली, काय नाही. अचानक येऊन त्यांनी घरावर कारवाई केली. आणि आज आमची 20 तारखेला कोर्टामध्ये हे होती, तारीख होती. ते बी आम्ही त्यांना सांगत होतो की आमची कोर्टामध्ये केस चालू असताना तुम्ही कारवाई करू शकत नाही, तरी सुद्धा ते घुसले आणि सांगतो की आम्हाला स्टे ऑर्डर. ते म्हटले स्टे ऑर्डर दाखवा. आम्हाला स्टे ऑर्डर मिळवून परवा मिळणार आहे रविवारी, तरी त्यांनी ऐकून घेतलं नाही. त्यांनी न सांगता डायरेक्ट घुसले आणि पैसे देऊन सगळी ही कामं केली. आता घराच्या ते त्यांची लोक 100-150 लोक होती. तुमचे किती लोक होते? आमचे 10-15 जण होतो आम्ही घरात. सगळ्यांना बाहेर काढलं. आता सामान सगळं काढून इथं फेकलं ना, आता इथं पत्र ठोकायसाठी सगळे बाहेर तिकडं मंदिरात ठेवले. मग आता जेव्हा तुम्ही म्हणता की तुमच्या मुलीचं लग्न आहे, अगदी 8-15 दिवसांवरती लग्न आलंय, कसं आता इथून पुढचं नियोजन असेल? तुम्हाला राहायला घर आहेत का या व्यतिरिक्त? काहीच नाहीये. मग तेच आम्ही त्यांना सांगत होतो, पण तरी ऐकायला तयार नाही त्यांनी. सामानच ठेवायला जागा नाही. सामानच ठेवायला जागा नाही. आता आम्ही रोडवर आलो. आता आम्ही सामान घेऊन जायचं. मुलीचं लग्न आलं आमच्या 8 तारखेला. काय करायचं आम्ही? सगळे पोलीस अधिकारी सगळ्यांनी पैसा हे करून आम्हाला हे केलं, बाहेर काढलं. सगळ्यांनी हे केलं. तर तुमची मागणी काय आहे? आमची जागा आहे ना, आमची जागा आम्हाला भेटावं. बस. त्यांनी नेटकं परत बांधून द्यावं. जे तोडलेलं आहे ना, किती नुकसान झालंय? आमचं भरपूर झाले नुकसान. 3-4 रूम आमचे तरी तोडून टाकले. 5-6 रुपये रूम होत्या आमच्या.
ते आम्हाला त्याची भरपाई करून द्या. आम्हाला विरोध नाही. सगळं त्यांनी याचा त्याच्या जागेमध्ये याचं त्यांनी आमची बांधून जागा द्या. सोडून आमची त्यांनी जागा त्याची सोडून याचं घरपाई त्यांनी कुठं बांधायचंय तिथं बांधू द्या आणि आमचं आम्ही जेवढं नोटीस पण तोडलंय लावलेली. तेवढं त्याची कोर्टाची भरपाई करून नोटीस द्यावी पण त्यांनी, लावलेली. तेवढंच आमचं म्हणणं आहे. आणि हमेशा तो झोपत येतो आणि झोपतच करतो. आणि कोर्टाचे ऑर्डर वगैरे जाणार होते त्याच्या आधीवर तो येऊन इथं सगळं कारवाई करायला लागलाय मॅडम. आमची जागा आहे, आमच्या जागेला सोडून त्यांनी काय काय करायचं त्याला ते करू. करायचं त्याला ते यासरे करू द्या, कुठं पण बांधेल आमची तिथं जागा बांध. सोडव त्यांनी. एवढी आमची मागणी आहे. आज आम्ही 150 वर्षापासून इथं राहतोय. इथं कॅनलची जागा सांगतोय, कॅनल इथं कुठंच नाही. आणि तुम्ही बघा आता, तुम्ही दाखवा कॅमेरा फिरवा, इथं कुठं कॅनल आहे का बघा. 1-1.5 किलोमीटर कॅनल आहे. लेकरं बाळ झोपत असताना मुलीचं लग्न आहे माझ्या आता आता. ही लहान लहान लेकरं पुढच्या घेऊन महिन्यात आम्ही कुठं तिचं जाणार लग्न सांगा बरं? लग्नाचं ना मांडव पण आम्ही घराचा टाकलं होतं. पत्ता आम्हाला त्याच्या ना काहीच आतवर नाहीये. असं घर असं पण नाही की घर त्यांनी केलंय. कुठं पैसा पाणी दिलाय की कुठं आम्ही जाऊन राहावं, तसं पण काही नाही ना. मग राहायचं कुठं आम्ही? अचानक येऊन घर तोडली, हे केलं. नक्कीच खरं तर खूप भीषण हे सगळं प्रकरण आहे. आता पुन्हा एकदा मूळ मुद्दा तोच येतोय की हे सगळं कागदोपत्री जो काही विषय आहे किंवा कोर्टात न्यायप्रविष्ट प्रकरण आहे वगैरे, हे सगळं मान्य आहे. आत्ता राहण्यासाठी घरं नाहीयेत, याचं नियोजन नाही मॅडम, आम्हाला काही पर्यायच नाहीये दुसरा. नियोजनच नाहीये. नाही. अचानकपणे यांनी ही कारवाई केलेली आहे. आमचं कसलंही नियोजन नाहीये. यांनी 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर जरी सांगितलं असतं ना तरी आम्ही काहीतरी व्यवस्था केली असते. आणि न्यायप्रविष्ट असताना त्यांनी ते करायचं नव्हतं. कायदेशीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आर्टिकल 300 ने तुम्हाला राहण्याचा अधिकार दिलेला आहे. तुमची राहण्याची जागा जी आहे ती वाचवण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही आमची जागा वाचवण्यासाठी संविधानानेच प्रदान केलेली एक न्याय व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये गेलेलो आहे. तसं असताना सुद्धा जर आमच्यावरती हा अन्याय अत्याचार होतोय तर ही लोकशाही संपली आहे का? राजेशाही चालू झालेली आहे का? असा हा आम्हाला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे ह्याच्यानंतर गोरगरिबांचा कोण आवाज ऐकणार आहे की नाही ऐकणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, सगळी कागदपत्र जे आहेत, जर तुम्ही जर एवढेच जर प्रशासनाच्या दृष्टिकोनामधनं जर तुम्हाला 3 दिवस 4 दिवसांनी असा काही फरक पडला नसता मॅडम. जर तुमची जर सत्तेची बाजू आहे, तुमची कागदपत्र जर योग्य आहेत, आम्हाला कोर्टाने जो निर्णय दिला असता तो आम्ही मान्य केला असतं. त्यांनी थांबायचं होतं. पण आता कुठे राहताय तुम्ही? आता काय नाही. आता तुम्ही जर बघितलं ना तर संपूर्ण आहे ना जागेची नाकाबंदी करायचा प्रयत्न चालू आहे. हे बघा, हे असं पत्रे लावलेले आहे बघा. सामान हे इथंच पडून आहे सगळं. हे सगळं हे पत्रे लावून आहे ना आमची नाकाबंदी करायचा हा प्रयत्न चालू झालेला. ऑलरेडी आहे ना त्यांनी इकडच्या बाजूला जर बघताल तुम्ही तर ऑलरेडी त्यांनी सगळं प्लॉट जो आहे तो पत्रे लावून बंद केलेला. आता राहणार कुठं आहे ते तरी सांगा. नाही, आमची कसं आम्हाला प्रशासनाने किती नाकाबंदी करायची, काय करायची, नाही, आम्ही तर इथनं आज हलणारच नाही. पण या सगळ्यामध्ये महत्वाचं असं की नुकतंच पुणे महानगरपालिकेचं नवीन सभागृह सुद्धा स्थापन झालेलं आहे. लोकप्रतिनिधी आलेले आहेत. तुम्ही त्यांच्या कुणाकडे गेला होतात का? तुमचे जे काही त्यांच्याकडे आम्ही आमची संपूर्ण हे जी गोष्ट आहे ती त्यांच्या कानावरती घातलेली आहे, अगोदर घातलेली आहे. आणि त्यांनाही सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आम्हाला पर्सनली ओळखतात सगळ्या गोष्टी. पण आता म्हणजे आम्ही म्हणतोय ना की आज आमच्या मदतीला ना प्रशासन आहे, ना नगरसेवक आहे, ना कुठले अधिकारी आहेत किंवा प्रतिनिधी जे आहेत ज्यांना आज आम्ही खूप विश्वासाने निवडून दिलं तेही नाही येत आज इथं. ते आमचे फोनच उचलत नाही येत. आज कुठलाही लोकप्रतिनिधी आज फोनच उचलत नाही आमचं. म्हणजे स्थानिक आमदार जे आहेत, आम्ही आमच्या आमदारांच्याही कानावरती ही गोष्ट घातली होती, पण स्थानिक आमदार सुद्धा आमच्या आज मदतीला आलेले नाहीत. त्यांनाही सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांना आम्ही आमची सगळी कागदपत्र दाखवलेली आहेत मॅडम. विशेष म्हणजे तुमची जागा दिसते. तुम्ही कोर्टात जावा आणि शेवटी परत मग या असं. आणि हे आज आमच्यावरती आज अशी ही परिस्थिती हे केलेली. ज्यांनी कुणी या सगळ्यामध्ये कारवाई करण्यासाठी जे लोक इथे उपस्थित होते किंवा ज्यांनी कुणी तुम्ही म्हणता की पैसे चारून ही सगळी कारवाई केलेली आहे, त्यांच्यावरती काय नेमकी कारवाई झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी करता? माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास आहे. न्याय व्यवस्थेने जो काही निर्णय देईल त्या हिशोबाने त्यांच्यावरती जे काही योग्य कारवाई करायची, जे सरकारी अधिकारी ह्याच्यामध्ये आलेले आहेत, इन्व्हॉल्ड आहेत, त्या सगळ्यांची चौकशी व्हावी ना. एखादी SIT स्थापन करावी आणि SITच्या मार्फत चौकशी व्हावी की ही जागा बाबा मुळात ह्यांची आहे की नाहीये. किंवा ह्या जो बुशरा बिल्डर आहे रशीद शेख, जो पुणे महानगरपालिकेचा माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे, ज्याला पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, पैशांचं खूप मोठं त्याच्या पाठीमागे पाठबळ आहे, ज्याने स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी घेऊन ही सर्व कारवाई केलेली, त्याच्या विरोधामध्ये कारवाई झालीच पाहिजे. पण मुळात ही कारवाई करण्यासाठी पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट होणं गरजेचं आहे. तुम्ही पोलिसात गेला होतात का? पोलीस ऐकून घेणार आहेत का? आमचा साधारणतः
आम्ही पोलीस चौकीमध्ये 2 वेळा गेलेलो आहे. माझं 31/1/2025 पोलीस कमिशनर अमितेशजी कुमार साहेब यांना एक अर्ज आहे, ज्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत कार्यवाही करावी त्या बिल्डरवरती आणि ज्यांनी ही खोटी कागदपत्र बनवलेली आहेत ना त्यांच्यावरती कार्यवाही करावी असा मी त्यांना अर्ज दिलेला आहे, जो तिथनं स्वारगेट पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्या तिथं आलेलं आहे. पण त्यांनी कसल्याही प्रकारची त्याच्यावरती कार्यवाही केलेली नाही. आम्हाला फक्त उत्तर दिलं की आमचं चौकशी चालू आहे. मग गेली 1-1.5 वर्ष झालं कसल्या पद्धतीची चौकशी चालू आहे तेच कळायला मार्ग नाहीये आम्हाला. पण आज जेव्हा एवढी अन्यायकारक पद्धतीनं तुमची घरं पाडण्यात आलेली आहेत, आज पुन्हा तुम्ही पोलिसांपर्यंत जाणार आहात? हो, पोलिसांपर्यंत जाणारच आहोत ना, आम्ही जाणारच आहोत. आम्ही स्थानिक पोलीस चौकीला आणखीन एक अर्ज देणार आहोत की बाबा अशा पद्धतीने अन्यायकारक आमच्यावरती कार्यवाही झालेली आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना आता जी केस दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये 13 प्रतिवादी आहेत, ज्याच्यामध्ये SRAचे CEO आहेत, SRAचे उपजिल्हाधिकारी आहेत, नगर भूमापन अधिकारी आहेत, माननीय जिल्हाधिकारी साहेब सुद्धा आहेत. त्यांना आम्ही त्याच्यामध्ये पार्टी केलेली आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सरकारी वकील येऊन मागच्या तारखेला त्यांनी उपस्थिती दिलेली कोर्टामध्ये. CEO मार्फत त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, त्यांचं हे दिलेलं आहे. जर समजा तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे तर ही घाई कशासाठी, कुठल्या गोष्टीसाठी घाई आहे? ह्याच्यामध्ये 100% आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे सरकारी अधिकाऱ्यांबरोबर आणि बिल्डरची. हा माझा स्पष्टपणे आरोप आहे. नक्कीच आपण बघतो हे सगळंच प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि तितकंच गंभीर सुद्धा आहे. अशा पद्धतीनं येऊन सकाळच्या वेळेत कुणाची तरी घरं पाडणं, 5-6 घरं ऍट अ टाइम पाडणं, ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, अशा पद्धतीनं इथली घरं सगळी पाडणं आणि मुळात आता इथे जे लोक राहायचे त्यांना राहण्यासाठी दुसरी घरच नाहीयेत या गोष्टीचा विचार सुद्धा न करणं हे कुठल्या तत्वात बसतं, कुठल्या कायद्यात बसतं अर्थातच हे माहीत नाहीये. या सगळ्या जागेच्या संदर्भातली जी कुठली कागदपत्र आहेत ही बनावट कागदपत्र बिल्डरनी बनवल्याचा आरोप केला जातोय. प्रशासन या सगळ्यामध्ये मिलीभगत आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. सगळे आरोप जे आहेत ते स्थानिक नागरिक इथले करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या आरोपांच्या नंतर आता मुळातच सरकारची भूमिका काय असणार आहे, पुणे महानगरपालिकेची भूमिका या सगळ्यावरची काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ज्यांनी कोणी अशा पद्धतीची चुकीची कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई होणार का हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जर या नागरिकांच्या म्हणण्यानुसार माननीय पुण्याचे आयुक्त जे आहेत पोलीस आयुक्त त्यांना जर वर्षभरापूर्वीच अर्ज गेलेला होता, त्या अर्जाचं अजून काहीच झालेलं नाहीये पुढे तक्रार अर्जाचं, तर आज जेव्हा ही सगळी कारवाई झाली, आज नंतर तरी ज्यांनी ही अशा पद्धतीची अन्यायकारक कारवाई केली त्यांच्यावरती कारवाई होणार का, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का हा मूळ प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये मिळेल. मात्र तरी सुद्धा हे सगळं करणारे जे कुणी बिल्डर आहेत त्यांना त्यांच्या बरोबर मिळून हे सगळं करणारे जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, SRAचे अधिकारी आहेत, त्या सगळ्यांची चौकशी करण्याची जी मूळ मागणी इथल्या स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे त्या मागणीचं पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र तुर्तास हे सगळे जे नागरिक आहेत 5 घरांमध्ये राहणाऱ्या पर आपण 1 घरांमध्ये 4-5 नागरिक जरी पकडले तर किमान 25-30 लोक आज रस्त्यावरती आलेले आहेत. लहान मुलं मोठ्या संख्येने आहेत आणि यांना राहण्यासाठी कुठेही आता घर नाहीये. प्रत्येकाने आपलं सामान जे आहे ते शेजारी असलेल्या एका समाज मंदिरामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, तिथे त्यांना राहण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे हे सगळं पुणे महानगरपालिकेने नेमकं कुणासाठी केलं, कुणाच्या जोरावरती केलं आणि हे सगळं कारवाई केल्याच्या नंतर त्यांच्यावरती कारवाई काय होणार हे खरं तर मूळ प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मिळणं अतिशय गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.